नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती. तर या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 16वा आज आपण पाहणार आहोत. आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. पाठाचं नाव काय आहे? मुक्या प्राण्यांची कैफियत. पहिल्यांदा आपण या पाठाचं जे नाव आहे त्याचा अर्थ समजून घेऊ. बघा, मुके प्राणी म्हणजे कोणते? की आपल्या अवतीभोवती राहतात परंतु त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, अशा प्राण्यांना आपण मुके प्राणी असं म्हणतो. मग गाय, चिमणी, वासरू जे काही आपल्या अवतीभोवती जे प्राणी आहेत त्यांची भाषा आपल्याला कळत नसल्यामुळं आपण त्यांना मुके प्राणी असं म्हणतो. तर ह्या पाठामध्ये हे जे मुके प्राणी आहेत त्यांची कैफियत आपण ऐकणार आहोत. काय ऐकणार आहोत? कैफियत. कैफियत म्हणजे तक्रार किंवा त्यांच्या समस्या आपण या पाठात पाहणार आहोत. बघा, हा पाठ पर्यावरणाविषयी आहे. आपण पर्यावरणाच्या बाबतीत कसं जागरूक राहावं आणि जर आपण जागरूक नाही राहिलो तर त्याचे जे काय दुष्परिणाम होतात ते आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे. तर चला तर बघूया मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. बघा, तर या ठिकाणी एक माणूस वनामध्ये गाई चारायला घेऊन गेला होता आणि गाय चारत असताना एक चिमणी उडत उडत तिच्या जवळ येते. बघा, या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी एक माणूस दिसत आहे. हा जो माणूस आहे तो जंगलामध्ये गाय चारायला गेलेला असतो आणि तो आपल्याला मोबाईलवर बोलताना दिसत आहे. आणि या माणसाच्या शेजारीच या ठिकाणी एक गाय आपल्याला चरताना दिसत आहे, हो की नाही? तसंच या ठिकाणी आपल्याला एक घाण असं पाणी दिसत आहे की ज्या पाण्यामध्ये अतिशय घाण वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि या पाण्यामध्येच एक रोडावलेली मासळी देखील आपल्याला दिसत आहे. एकंदरीतच काय तर संपूर्ण पर्यावरण आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ते पर्यावरण कशा प्रकारे प्रदूषित झालेलं आहे ते देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, मग काय दिलेलं आहे या ठिकाणी की एक माणूस वनामध्ये गाय चरायला घेऊन गेला होता आणि गाय चरत असताना एक चिमणी जी आहे ती उडत उडत त्या गायीजवळ येते आणि काय म्हणते पहा. पहा चिमणी काय म्हणते. चिमणी हा संपूर्ण पाठ एका कवितेसारखा देखील आहे. म्हणजे शेवटचे जे शब्द आहेत ते यमक जुळणारे आहेत. उदाहरणार्थ बघा, मावशी तिससी, गाई बाई, नाही बाई. यावरून काय लक्षात येतं? हा पाठ जरी असला तरी एक प्रकारे ही दीर्घ कविता आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? दीर्घ कविता. म्हणजे लांब लचक एक कविता जशी असते तसंच हा पाठ आहे. तर बघा, चिमणी काय म्हणते गाईला. चिमणी म्हणते, चिव 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 ग तिकडे कोण तू ग. तर चिमणी काय म्हणते, चिव 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 ग तिकडे कोण तू ग. की तू कोण आहेस असं चिमणी गायीला विचारते. आणि मग गाय काय म्हणते बघा. काय म्हणते, अगं मी कपिला मावशी, काग चिव उदास दिसशी. अगं मी कपिला मावशी म्हणजे मी गाय आहे आणि मला सांग तू एवढी उदास का दिसत आहेस असं गाय चिमणीला विचारते. मग चिमणी काय म्हणते बघा. चिव म्हणते, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचत नाही, भीती फार वाटते बाई. तर चिमणी म्हणते, तुला काय सांगू गाई, मला सारखी भीती वाटत राहते आणि ही भीती वाटत असल्यामुळंच माझी छाती जी आहे ती सारखी धडधडत राहते असं चिमणी म्हणते. पुढं चिमणी असंही म्हणते, काय करू सुचत नाही आणि भीती फार वाटते बाई. म्हणजे मला अतिशय भीती वाटते आणि काय करावं हे मला सुचत नाही. आता पुढे बघा, गाय काय म्हणते. गाय म्हणते, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझ सहन होई, तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासावीशी. बघा, गाय काय म्हणते चिमणीला, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. म्हणजे चिवताई, हा जो मोबाईलचा आवाज आहे
तुला सहन होत नाही आणि तुला तो सहन न होण्याचं कारण म्हणजे तू अतिशय नाजूक आहेस आणि त्या मोबाईलच्या आवाजाने तू अगदी कासावीस होतीस. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे, हो की नाही? की आपली जी मोबाईलची रेंज आहे, काही जण असं म्हणतात की त्या मोबाईलच्या रेंजचा चिमण्यांवर पक्ष्यांवर वाईट परिणाम होतो. आणि गाय देखील या ठिकाणी असंच म्हणत आहे. गाय असं म्हणते की चिऊताई, तुला मोबाईलचा आवाज सहन होत नाही आणि तू नाजूक असल्यामुळे तुझी परिस्थिती अत्यंत कासावीस होते, असं गाय चिमणीला म्हणते. बघा, आणि गायीला देखील रडू येतं आणि गाय ही आपले डोळे पुसते. बघा, आता चिमणी काय म्हणते बघा. चिऊ म्हणते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले. बघा, आणि चिऊ काय म्हणते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले. म्हणजे कपिला मावशी असं काय झालं आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय येत आहे, असं चिमणी गाईला विचारते. आणि गाय काय म्हणते बघा. गाय म्हणते, काय सांगू चिऊताई, प्लॅस्टिकचा बघ ढीग किती, घासाबरोबर प्लॅस्टिक जाते, माझे तर पोटशुळच उठते. बघा, गाय काय म्हणते की काय सांगू चिऊताई, प्लॅस्टिकचा बघ ढीग किती आणि घासाबरोबर प्लॅस्टिक जाते आणि माझे तर पोटशुळच उठते. तर गाय असं म्हणत आहे की बघ चिऊताई, प्लॅस्टिकचे किती मोठमोठाले ढीग लागलेले आहेत आणि माझ्या प्रत्येक घासाबरोबर माझ्या पोटामध्ये प्लॅस्टिक जाते आणि प्लॅस्टिक गेल्यामुळे माझं अगदी पोटशूळ उठते, म्हणजे माझ्या पोटामध्ये अगदी दुखायला लागतं, असं गाय आपलं जे गाऱ्हाणं आहे ते चिऊताईपाशी सांगत आहे. तर आता पुढे बघू. बघा, चिऊ काय म्हणते. चिऊ म्हणते, काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. बघा, आणि चिमणी असं म्हणते की आता काय करावं, काहीही सुचत नाही. हा जो माणूस जो आहे, हा मानव जो आहे तो काही शहाणा होतच नाही, असं चिऊ म्हणते. आता पुढे बघा गाय काय म्हणते ते. गाय म्हणते, चल ग जाऊ तलावावर पाणी पिऊ घोटभर. गाय काय म्हणते, चल ग जाऊ तलावावर पाणी पिऊ घोटभर. म्हणजे आपण दोघी जाऊ, कुठे जाऊ, तलावावर जाऊ आणि थोडंसं पाणी पिऊ. बघा, आता दोघीही तलावाच्या काठावर जातात. आणि पुढे बघा, तलावावर गेल्याच्या नंतर काय होतं बघा. मासोळी काय म्हणते त्यांना. मासोळी म्हणते, अगं कपिला अगं चिऊ, अगं कपिला अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. बघा, आणि पाण्यामधली ही जी मासोळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, जी अत्यंत रोडावलेली आपल्याला या चित्रामध्ये दिसते, ती मासोळी म्हणते, अगं कपिला अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. म्हणजे हे गाई, हे चिमणे, या ठिकाणचं पाणी पिऊ नका, असं ती मासोळी म्हणते. मग आता चिऊ काय म्हणते बघा. चिऊ म्हणते, कागं कागं मासोळी, तू तर राहतेस याच जळी. चिऊ म्हणते, अगं मासोळी, तू आम्हाला म्हणत आहेस की पाणी पिऊ नका आणि तू तर याच पाण्यामध्ये राहतेस. असं चिऊ त्या मासोळीला विचारते की कागं कागं मासोळी, तू तर राहतेस याच जळी. जळी म्हणजे पाण्यामध्ये, की तू याच पाण्यामध्ये राहतेस आणि आम्हाला असं का म्हणत आहेस की पाणी पिऊ नका म्हणून. आता पुढे बघा, मासोळी काय म्हणते. मासोळी म्हणते, अगं इथले जल विषारी, तगबंग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. बघा, ही मासोळी यांना काय सांगते की अगं इथले जल विषारी, म्हणजे हे जे पाणी आहे ते प्रदूषणामुळं अत्यंत विषारी झालेलं आहे आणि मग अशा या विषारी पाण्यामध्ये माझ्या जीवाची अगदी तगमग होते, असं ती मासोळी सांगत आहे. पुढं मासोळी असंही म्हणते, पाणी आहे घाण घाण, तडपती जलचरांचे प्राण. म्हणजे हे पाणी जे आहे ते अत्यंत घाण असल्यामुळं या पाण्यामध्ये जे काही जलचर प्राणी राहतात, जलचर म्हणजे पाण्यात चालणारे किंवा पाण्यात राहणारे, तर जे काही प्राणी आहेत पाण्यात राहणारे, त्यांचे प्राण अत्यंत तडफडतात. का तडफडतात? कारण हे प्राणी प्रदूषित असल्यामुळं. आता पुढे बघू,
या ठिकाणी काय होतं ते बघा. आता गाय काय म्हणते बघा, ते बघ आले नागोबा. आणि गाय काय म्हणते, चिवताई आणि मासुळताई बघा ते नागोबा आलेले आहेत. आणि मग चिव जी आहे ती नागोबाला उद्देशून बोलते. काय म्हणते नागोबाला चिव बघा. चिव म्हणते, आहो आहो नागोबा, आज का झाले रागोबा. बघा चिमणी म्हणत आहे, अहो नागोबा, तुम्ही आज का रागावले आहात. म्हणून ती म्हणते, अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा. हो की नाही, की आज तुम्हाला कशाचा राग आला आहे. तर नागोबा काय म्हणतात, नागोबा म्हणजे साप किंवा आपण त्याला स्नेक वगैरे म्हणतो. हो की नाही. तर नागोबा काय म्हणतात, नाही वारुळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती. नको नको ती अंधश्रद्धा, मानव डोळे उघड आता. बघा. आणि नागोबा काय म्हणतो की मला कुठेही लपण्यासाठी वारुळ वगैरे राहिलेलं नाही, कुठेही मला लपण्यासारखी शेती राहिलेली नाही. आणि मला हे जे माणसं आहेत ते मला पकडतात आणि लाह्या वगैरे देतात. आपल्याला माहीतच असेल की नागपंचमीचा जो सण असतो त्या सणाच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी जिवंत नागोबाची पूजा करण्याची प्रथा आहे. आणि त्यामुळं काय होतं की लोक त्या सापांना पकडतात आणि त्यांना खायचं जरी नसलं तर त्यांना जबरदस्ती दूध पाजतात, त्यांना लाह्या फुटाणे देतात आणि यापैकी काहीही सापाला लागत नाही. म्हणून या गोष्टीचा सापाला अत्यंत वीट आलेला आहे. आणि म्हणून म्हणतो साप असं म्हणतो की मला पकडून लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे उघड आता. की मला नाहक विनाकारण परेशान करतात आणि त्यांचं ते परेशान करणं मला नको आहे. मला ती अंधश्रद्धा अजिबात नको आहे. म्हणून हे मानवा आता तरी तू डोळे उघड, असं तो नागोबा म्हणत आहे. आता पुढे बघू गाय काय म्हणते ते बघा. गाय काय म्हणते या ठिकाणी, गाय म्हणते, माणसाला उद्देशून बोलत आहे ती गाय. आपल्याला माहिती आहे सुरुवातीला एक माणूस गायीला जंगलामध्ये घेऊन गेलेला आहे. तर गाय माणसाला उद्देशून काय म्हणते, गाय म्हणते, का मुक्या प्राण्यांना देतो त्रास, का मुक्या प्राण्यांना देता त्रास, ह्या जंगलाचा का करता ऱ्हास. वाघोबा मग घालतात झडप, तुम्हाला करतात पोटात गडप. की हे माणसा, तू या मुक्या प्राण्यांना का त्रास देत आहेस आणि तुझ्या या त्रास देण्यामुळं जंगलांचा ऱ्हास होत आहे. काय होत आहे, जंगलांचा ऱ्हास होत आहेत, म्हणजे जंगलं नष्ट होत आहेत. आणि मग जंगलं नष्ट झाल्यामुळं जंगलात राहणारे जे वाघोबा आहेत ते नाईलाजानं तुमच्या मानवाच्या वस्त्यांमध्ये येतात आणि वस्त्यांमध्ये आल्याच्यानंतर मग ते माणसांवर झडप घालतात आणि ते माणसांना आपल्या पोटामध्ये गडप करून टाकतात, असं गाय म्हणते. म्हणून हे माणसा, त्या वाघाचं जे जंगल आहे ते तू तोडू नको. आणि तू जर त्या वाघाचं जंगल नाही तोडलं तर तो देखील तुला गडप करणार नाही, असं या ठिकाणी गाय म्हणत आहे. कोणाला, माणसाला. तर पुढे बघा सर्व प्राणी काय म्हणतात, मानवा मानवा एकतर खरे. सर्व प्राणी काय म्हणतात की मानवा मानवा एकतर खरे, वंचरे आता नच तुझे सोयरे. करत राहशील जर तू प्रदूषित सारे, धरणी माता देईल दुष्णे. तडफडशील मग दुधाविना, तडफडशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण. बघा. मग सर्व प्राणी काय म्हणत आहेत, हे मानवा आता तरी आमचं ऐक. आणि आता जसं तुकाराम महाराज म्हणाले होते की नाही, की वनचरे ही जी झाडं झुडपं आहेत ते आमचे सगळे सोयरे आहेत. परंतु या ठिकाणी प्राणी काय म्हणत आहेत, आजचं तुझं वर्तन पाहून असं वाटतं की ही जी वनचरे आहेत ते तुझे सोयरे नाहीत. म्हणून त्या ठिकाणी ते प्राणी असं म्हणतात की हे माणसा, तू जर असंच प्रदूषण करत राहशील तर धरणी माता तुला दूषणे देईल आणि मग एक दिवस काय होईल, तुला दूधही भेटणार नाही. तू दुधाशिवाय तडफडशील, तुला अन्नही भेटणार नाही. तू अन्नाशिवाय तडफडशील आणि मग तेव्हा तुला आमचं स्मरण होईल, म्हणजे तेव्हा तुला आमची आठवण येईल, असं या ठिकाणी सर्व प्राणी म्हणत आहेत. तर पुढे बघा आता. हां, जागृत होऊन राखशील पर्यावरण. पर्यावरण. तर बघा या ठिकाणी सर्व प्राणी काय म्हणतात
की आणि मग तेव्हा तू जागृत होशील आणि मग तू काय करशील, पर्यावरणाचं रक्षण करशील असं या ठिकाणी सर्व प्राणी म्हणतात. आणि माणूस खाली मान घालतो, म्हणजे माणसाला या गोष्टीची अतिशय लाज वाटते की बाबा रे, आपण या प्राण्यांची अतिशय हानी करत आहोत, आपण पर्यावरणाचं नुकसान करत आहोत. म्हणून मानवाला त्या गोष्टीची लाज वाटते. आणि माणूस काय म्हणतो बघा, माणूस म्हणतो, नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करील वृक्षारोपण, हिरवेगार वनीकरण, कीटक पक्षी आणि जलचर सगळे सोयरे तुम्ही वंचर. बघा माणूस काय म्हणतो, नका नका हो असे बोलू, हे प्राण्यांनो असे बोलू नका, आम्ही आमचे वर्तन बदलू, आमचं जे पर्यावरणाविषयीचं जे वागणं आहे त्या वागण्यामध्ये आम्ही बदल करू आणि आम्ही पर्वत जल वातावरण याचं प्रदूषण करणार नाही. तर आम्ही काय करील, आम्ही नेहमी आता वृक्षारोपण करू आणि वृक्षारोपण केल्यामुळे काय होईल, हिरवेगार वनीकरण होईल आणि कीटक पक्षी जलचर आणि हे तर तुम्ही सर्वजण जे आहात ते आमचे सगळे सोयरी आहात असं तो मानव म्हणतो. आणि त्या सर्वांची माफी मागतो आणि त्यांना अशी ग्वाही देतो की आम्ही तुमचं संरक्षण करू, आम्ही वृक्षारोपण करू, आम्ही वनीकरण करू आणि आम्ही तुमच्या सर्वांचं रक्षण करू असं मानव त्यांना वचन देतो. तर या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे ज्योती वैद्य किंवा शेटे, हो की नाही. तर अशा प्रकारे हा पाठ आपल्याला पाहता येतो. तर बघा या पाठांचे शब्दार्थ बघा. पाठात शब्द कैफियत, कैफियत या शब्दाचा अर्थ होतो तक्रार, कैफियत म्हणजे तक्रार. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे, डोळे पाणावणे म्हणजे दुःख होणे रडू येणे, पोटशूळ उठणे, पोटशूळ उठणे म्हणजे पोट दुखणे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, डोळे उघडणे म्हणजे जागरूक होणे सावधान होणे, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक, ऱ्हास होणे म्हणजे नष्ट होणे, दूषण देणे म्हणजे दोष देणे, स्मरण होणे म्हणजे आठवण होणे, वनचरे म्हणजे वनात राहणारे प्राणी. अशा प्रकारे आपल्याला हा पाठ पाहता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.